करायचंय. थोडक्यात सांगतो, एकदम शॉर्टकट मध्ये. एफआयआर मध्ये जे ते सांगतो मी, माझ्या मनाने नाही सांगत आहे. पुरवणी जबाब जो आहे तो सांगतोय. नीट ऐका. दिनांक 11/1/2026 रोजी सायंकाळी 5:15 ते 5:30 वाजताच्या सुमारास मौजे नायगाव तालुका श्रीरामपूर येथे गोदावरी नदीच्या काठावर अर्जुन दाभाडे याने माझे मामा, म्हणजे फिर्यादीचा तो चेतन गाजेकर्त्याचे मामा होते ते, माझे मामा निलेश एकनाथ शेंडगे यास लात मारून नदीच्या किनाऱ्यावर पाडून सलीम, आम्ही हिंदू नाही, सलीम हिंदू, सलीम पुढचा कोणता, अखिल बिल्डर आसिफ कैची राणा. अखिल बिल्डर कोणता हिंदू आहे? कैची कोणता हिंदू आहे? आमच्या हिंदूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अरे गण लावणार होता आमचा निलेश भाऊ, लक्ष्मीबाईची सेवा करणार होता. तुम्हाला काय माहिती? बदनाम करायचा तुम्ही बोकांनी घेतले. यांना सांगितलं अर्जुन दाभाडेने लात मारून किनारे पाडून सलीम यास मारून टाका. आज सलीमला म्हणला तो, सलीम यास मारून टाका. आणि हजर असलेले आरोपी सलीम, अखिल बिल्डर आसिफ कैची, मेजर राणा आणि बाकीचे जे दाभाडे सहकारी यांनी बुडून गोदावरी नदीच्या पाण्यात मारून टाकलं. याच्यानुसार गुन्ह्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे तुम्हाला आमच्यासारखे, आम्ही ते चाललो ना हिंदुत्वाचं काम करणारे, आणि यांना किंमत नाही, यांना मैत्रीची सुद्धा किंमत नाही. साऱ्या श्रीरामपूरला माहिती होतं आमचं चांगलं. वस्तुस्थिती पण सांगणं गरजेचं आहे. माझं उगाच कोणाचा गैरसमज नको. साऱ्या श्रीरामपूरला माहिती होतं आमचं चांगले. अरे याच्याबद्दल मी सांगितलं वरच्या हिंदुत्वादी संघटनेला, चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे. मला माहिती होतं. मला शहरातल्याच इतर हिंदुत्वादी म्हणत होते तो त्या आमच्या ज्यांना बोकांडी घेऊन बसलेला आहे म्हणे. मी म्हणलं आज सुधरण, उद्या सुधरण. याच्याबद्दल मी सांगितलं. याला जेलमध्ये टाकलं. दिल्लीला गेलो मी याच्यासाठी, दिल्लीला, मुंबईला गेलो, संभाजीनगरला गेलो. अरे जेलमध्ये भेटायला गेलो. याच्या भावाने एवढं केलं नसतं. जेलमध्ये भेटायला गेलो. याच्यावर गोळीबार झाला तिकडं रेल्वेच्या पटरीच्या पलीकडं. चंदू भाऊ तिथे गेला पहिले. कोण नाही, त्याच्या अखिल नाही आला, सलीम नाही आला, कोणचा कच्ची नाही, अजून कोणतं काही नाही. तेव्हा याला दिसलं नाही. आम्ही गेलो तळमळीने याच्यासाठी त्या ठिकाणी केलं. याला मग या सलीमला सांगताना, या अखिलला सांगताना याला हे दिसलं आहे का निलेश शेंडगे आपला माणूस आहे, हिंदू आहे, टिळा लावणार आहे. का मारायचं याला? का मारायचं? का जीव घ्यायचा का हिंदूचा? याला दिसलं नाही, याला समजलं नाही. पण यांनी त्या ठिकाणी याच्या स्वार्थासाठी त्या अखिल बिल्डर हे काय करते माहिती का? वार्ड नंबर 2 मध्ये काय करते? यांचं वार्ड नंबर 2 मध्ये जिहादी नेटवर्क आहे. हा सलीम, याचं नाव जागीरदार का शेख काहीतरी, हा जिहादी नेटवर्क चालवतो. हिंदूंच्या लहान लहान मुलींना, कॉलेजच्या पोरींना, त्यांच्यावर लव जिहादींना त्या ठिकाणी सोडून द्यायचं. त्यांना मोटरसायकलला पेट्रोल, कडक कपडे, सगळी यंत्रणा लावणारे हे लोक आहे. आणि हा त्यांचा मास्टर. याला हे चालत्या हिंदूचे मुलींच्या सोबत लव जिहाद केलेलं चालतं. गाईला वाचवणारे, गाईचं रक्षण करणारे आमच्यासारखे, ज्यांनी गुन्हे घेतले गाय वाचवताना, तर आमच्यासारखे गाईचं रक्षण करणारे, प्रदीप भाऊ सारखे गाईचं रक्षण करणारे, ते नाही चालणार. गाईचं भक्षण करणारे तो सलीम, तो अखिल, तो कैची, हे चालतात. त्याला भक्षण करणारे, असं सगळे हिंदुत्वाच्या विरोधात काम करणारे हे वार्ड नंबर 2 चे जिहादी, यांचा हा पार्टनर. मद्रासा बांधला एवढा मोठा. या वाळूच्या पैशातून तिथं त्या गोदावरीच्या पट्ट्यात जमिनी घ्यायच्या कुणी? त्या वार्ड नंबर 2 च्या जिहाद्यांनी. हिंदूंनी जमीन नाही घ्यायची. निलेश भाऊ कायला तिथं एक जमिनीचा व्यवहार होता, त्याचा मध्यस्थी म्हणून तिथे गेलेले होते. प्रदीप भाऊला विषय माहिती, मध्यस्थी म्हणून गेलेले होते. आणि तिथं जमीन घ्यायची कुणी? फक्त वार्ड नंबर 2 च्या जिहाद्यांनी. आणि बाकीच्यांनी कोणत्या हिंदूंनी? अरे काय मुघलाई माजली का? मुघलाई माजली? बाकीच्यांनी जमीन घेऊ शकत नाही, व्यवहार करू शकत नाही.